ठरलं तर मग या मालिकेच्या 3 फेब्रुवारीच्या भागामध्ये रविराज, अर्जुन आणि चैतन्य हे पोलिसांशी नागराजच्या केसबद्दल डिस्कस करत असतात. आणि त्यावेळेला अर्जुन सांगायला लागतो की लवकरात लवकर नागराज काकांना शिक्षा झाली पाहिजे. आणि रविराज म्हणतात त्याला कोणत्याही प्रकारची बेल नाही मिळायला पाहिजे, ना त्याला वकील मिळाला पाहिजे. त्याला अशी शिक्षा मिळाली पाहिजे ना की तो जेलमध्ये सडला पाहिजे. यावरती सावंत म्हणतात काळजी करू नका, आपल्याला जितके त्यांच्यावरती शक्य होता येईल तितके गुन्हे आपण दाखल करायचे आहेत आणि ते अजिबात सुटणार नाहीत याची टोटली आपण काळजी घ्यायची आहे. रविराज म्हणतात त्या निर्दयी माणसाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर येणार नाही याची तुम्ही सर्वतोपरी काळजी घ्या, असं म्हणत रविराजांनी जबरदस्त चिडून खुलासा केलाय. मग त्यानंतर आता रविराज निघून गेलेत. त्यांना हे सगळं अजिबात पटलेलं नाहीये किंवा या सगळ्यामध्ये जे काही आता चाललंय ते त्यांना बघवत सुद्धा नाहीये. आणि त्यानंतर ते निघून गेल्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो की ठीक आहे, आपण कोर्टामध्ये त्यांना वकील पण मिळणार नाही याची पण काळजी घेऊ. रविराज निघून गेल्यावरती आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर सावंत सांगायला लागतात की तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, मी सुद्धा तेव्हा ड्युटीवरती नव्हतो, तेव्हा अशा काही गोष्टी घडल्यात ना की त्या तुम्हाला सांगणं मला असं वाटते गरजेचं आहे. यावरती अर्जुन म्हणतो काय झालंय. त्यावरती सावंत सांगायला लागतात की ज्या वेळेला मी इथे नव्हतो तेव्हा महिपत शिकरे यांना भेटायला एक वकील आल्या होत्या. विशाखा प्रभुणे म्हणून त्यांचं काहीतरी नाव. म्हणजे मी त्यांना काही बघितलं नाही, पण म्हटलं ही गोष्ट तुमच्या कानावरती घालणं महत्त्वाचं आहे. असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो काय काय नाव काय. यावरती ते म्हणतात विशाखा प्रभुणे. त्यावरती मग अर्जुन सांगायला लागतो चैतन्य आपलं सर्कल तर छोटं आहे, मग अशा नावाच्या कोणत्याही वकील आपल्याला का माहिती नाहीयेत ज्या इथे भेटायला आल्या होत्या. आणि त्यावरती म्हणजे सावंत सांगायला लागतात की खरं तर मी पण इकडे नव्हतो ना, त्यामुळे मी पण तुम्हाला काही याच्या डिटेल्स सांगू शकणार नाहीये, असं म्हणत ते आता बोलत आहेत. मग त्यानंतर ज्या हवालदाराने त्या वकिलांना पाहिलं त्या हवालदारांना बोलवलं जातं. ज्या वेळेला तो हवालदार येतो त्याला अर्जुन विचारतो की तुम्ही तिला बघितलत ना त्या वकिलांना, कशा होत्या त्या. त्यावरती मग तो सांगायला लागतो हां त्यांचे छोटेसे केस होते आणि ते केस अगदी मानेपर्यंत होते आणि नंतर त्यांच्या कपाळावरती पण ते केस आले होते कपाळावरती. आणि एक त्याच्या खाली ना एक मस्सा पण होता आणि सावळ्या रंगाच्या होत्या. आता टोटली वेश बदलून आलेली होती साक्षी आणि त्यामुळे तिचं जे लुक होतं ते साक्षीने टोटली आपल्या रंगाला रंग बदलून किंवा असं लुक केलेलं होतं. आणि त्यामुळे तो तेच सांगत होता अर्जुनला. अर्जुन विचार करतो अशा टाईपचे कोणतीही वकील आपल्या माहितीत तर नाही आहे किंवा अशा वकील आपल्याला तर कोणत्याही माहीत नाही आहेत. काय माहिती काय आहे हे सगळं, कोण आहेत ह्या. आणि आता जर का त्या महिपतला भेटायला आल्या होत्या तर त्यांनी मग नोंद का नाही केली की त्या वकील आहेत किंवा पोलिसांना काय नाही सांगितलं. असे 100 प्रश्न अर्जुनच्या डोक्यामध्ये आता चाललेले आहेत. मग त्याच वेळेला हे सगळं चालू असताना इकडे अस्मिताला काळजी वाटत आहे, ते म्हणजे आपला नवरा सचिनची. सचिन तर सांगून गेला होता की इथे म्हणजे मी काही खाणार नाही, मी काही पिणार नाही, असं बोलून सचिन गेला होता. पण पण या सगळ्यामध्ये आता सचिन खाल्लं असेल का, म्हणजे तिला उगाचच चिंता वाटते. आणि सचिन मात्र मस्त पॉपकॉर्न हा धडत बसलेला असतो आणि ते विचार करते मी फोन करून त्याला विचारते. आणि ती फोन करते तर सचिन काही फोन उचलतच नाहीये, मुद्दामच तो फोन उचलत नाही. आणि मग थोड्या वेळाने कॉल बॅक करतो आणि हॅलो अस्मी, तू मला कॉल केलेलास, खरंच तू मला कॉल केलेलास. अगं काय माहिती आहे का, मी जरा आराम करत होतो, रात्रीची झोप लागत नाही ना आणि त्यामुळे झोप न लागल्या कारणाने दिवसा तरी आराम करतो, म्हणून जरा मी झोपलो होतो. अगं काय माहिती आहे का, खाणं पिणं असं काही खाल्लंच जात नाहीये ना आणि त्यामुळे माझी ही अवस्था झालेली आहे. अस्मी मला तुझी किती आठवण येते म्हणून सांगू का. आणि तेवढ्यात त्याला पॉपकॉर्न घशात अडकून ठसका लागतो. त्यावरती अस्मिता म्हणते काय रे. यावरती तो म्हणतो अगं काही नाही, पोटात काही नाहीये ना म्हणून ही अशी अवस्था झाली. काय सांगू तुला, अगं माझं काही खाण्यात लक्ष नाही, पिण्यात लक्ष नाही, असं म्हणून तो अस्मिताला इमोशनली ब्लॅकमेल करतो. आणि अस्मिता विचार करायला लागते खरंच सचिनची काय अवस्था झाली, माझ्याकडून काही चुकतंय का, असा ती विचार करत बसते. आणि सचिन विचार करतोय की मी तर हिला चांगलं जाळ्यात अडकवले, काहीही झालं तरी सुद्धा हिला अशाच पद्धतीने आपल्या जाळ्यात अडकवून ठेवायला पाहिजे, असा सचिनच्या डोक्यामध्ये विचार चाललाय. बरं हे सगळं चालू असताना इकडे आता नागराज आलेला आहे सावंतांच्या समोर. आणि आता तो आपल्या वकिलांना म्हणजे तो वकील मिळण्यासाठी कॉल करतोय. त्याला सुद्धा आता इकडे वकील मिळण्यासाठी एक चान्स दिला जातोय, म्हणून त्याचा नंबर त्याला दिला जातोय मोबाईल आणि त्याला वकील मिळवण्यासाठी कॉल करत बसवलेला आहे. आणि अनेक वकील फोन सुद्धा उचलत नाहीयेत आणि कोणीही त्याला रिप्लाय पण देत नाहीये. आणि त्यावरती मग आता इकडे सावंत सांगतात काय
काय झालं काय? म्हणजे कोणी वकील तुमचे कॉल उचलत नाहीये ना? हां, म्हणजे तुमचा नंबर सेव्ह नसला तरी पण अंदाज असतो हो प्रत्येकाला, की तुम्ही कॉल करणारच आता म्हणून, की तुम्ही रविराज किल्लेदार यांचे भाऊ आहात, त्यांनाच मारण्याचा प्रयत्न केला होतात. हे सगळ्यांना माहिती असतं आणि म्हणूनच काहीही झालं ना, तरीसुद्धा तुमचा कॉल कोणीही उचलणारच नाहीये. त्यावरती तुम्हाला सरकारी वकील हवा असेल, तर मात्र मिळू शकतो. नागराज विचार करतो, कोणी कॉल का नाही उचलत आहे? काय प्रॉब्लेम काय आहे? आणि त्यानंतर तो विचार करतो, देशपांडे वकिलांना कॉल करतो आणि त्यानंतर मग नागराज देशपांडे वकिलांना कॉल करतो. ज्यावेळेला नागराजने देशपांडेंना कॉल केलेला आहे आणि त्याच वेळेला तो म्हणतो, "हॅलो, मी नागराज किल्लेदार." यावरती ते काहीच बोलत नाहीयेत आणि तो म्हणतो, "तुम्ही माझी केस लढाल का?" देशपांडे एकही शब्द न बोलता उलटं-सुलटं आता इकडे ते फोन कट करून टाकतात आणि त्यावरती नागराज आता सांगायला लागतो, "ह्यांची इतकी हिंमत? म्हणजे हे फोन कट करतायत माझा?" असं म्हणत आता इकडे तो विचार करतो, "नाही, नाही, कोणत्याही वकिलांनी माझा फोन उचलत नाहीयेत, याचा अर्थ एकच होतो, ते म्हणजे मला आता सरकारी वकील घेण्यावाचून कोणताही पर्याय नाहीये. मला आता सरकारी वकीलच घ्यायला पाहिजे." असा विचार करत असताना त्याला आता आठवतं, की आपण महिपतच्या इथे एका वकिलांना भेटलो होतो. हां, हां. अभ्यंकर म्हणून काहीतरी वकील होता का तो? आणि तो मात्र आपल्याला नक्कीच मदत करेल. असं म्हणत तो आता विचार करतो आणि त्यानंतर लगेचच त्याला कॉल लावतो. आणि खरंच जो ह्याच्याकडे वकील भेटलेला असतो, त्या वकिलाला कॉल केल्यावरती आता तो वकील खरंच कॉल उचलतो आणि त्यानंतर तो सांगायला लागतो, "मी नागराज किल्लेदार, रविराज किल्लेदार यांची केस तुम्ही ऐकली असेलच ना?" यावरती तो म्हणतो, "हो, हो, ऐकलंय मी." त्यावरती तो सांगतो, "तुम्ही माझी केस घ्याल का?" यावरती तो म्हणतो, "हो, मी केस घेईन, पण पैसे मात्र खूप लागतील." यावरती तो म्हणतो, "पैशाची चिंता करू नका. जितके काही पैसे लागतील ते मी देईन." यावरती तो म्हणतो, "आणि अजून एक, मी जे तुम्हाला सांगेन ना, तेच तुम्ही करायचं आहे. तुमचं डोकं बिलकुल चालवायचं नाहीये. काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही तुमचं डोकं चालवायचं नाही. मी जेवढं बोलेन तेवढंच सांगायचं." असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतात, नागराज काही बोलणार, पण तितक्यात आता फोन कट करून टाकला जातो आणि ते वकील फोन कट करून टाकतात. इकडे तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या दिवशी कोर्टातली केस आता दाखवण्यात येते. अर्जुन कोर्टात आलाय सुमन काकूंना घेऊन आणि सुमनला तो आता समजावून सांगतोय, की "सुमन काकू, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. सगळं काही ठीक होणार आहे." सुमन आता थोडी घाबरले, पण घाबरलेल्या सुमनला आता अर्जुन थोडंफार समजावतोय आणि तिला पटवतोय. त्यानंतर मग आता इकडे कोर्टाची एक कार्यवाही सुरू होते. अभ्यंकर वकील सुद्धा आता आलेले आहेत आणि त्यानंतर मग केस सुरू झालेली आहे. नागराजला विटनेस बॉक्समध्ये ठेवण्यात आले आणि त्यानंतर त्याचे वकील आता सांगायला लागतात, की "माझे अशील नागराज किल्लेदार यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाहीये. यांच्या विरुद्ध पुरावा नसल्या कारणाने त्यांना लवकरात लवकर तुम्ही आता सोडून देण्यात यावं आणि लवकरात लवकर तुम्ही आता त्यांना त्यांची सुटका करावी. किमान त्यांना जामीन तरी देण्यात आलाच पाहिजे." असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन उठून राहतोय आणि जे आत्ता ओळख करून दिली ना यांनी, की रविराज किल्लेदार यांचे भाऊ नागराज किल्लेदार, तर त्याच भावाने त्यांच्या रविराज किल्लेदार या भावाला आता मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाअंतर्गत त्यांना आता शिक्षा व्हायला पाहिजे, कडकमधली कडक शिक्षा व्हायला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा त्यांना जामीन मिळायला नको आहे. कारण आपल्या भावाला मारण्याच्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला होता. यावरती आता नागराजचे वकील सांगायला लागतात, "हो, प्रयत्न जरी झाला असला तरी सुद्धा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा प्रयत्न झालाय की नाही याचा पुरावा कुठे आहे? मग कसं मानायचं प्रयत्न झालाय किंवा नाही झालाय ते?" यावरती अर्जुन म्हणतो, "अजून सुद्धा त्यांच्यावरती खूप मोठे गंभीर गुन्हे आहेत. त्यांनी त्यांच्या बायकोला सुद्धा आता किडनॅप केलेलं होतं आणि या सगळ्यासाठी आमच्याकडे त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक आहेत. त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून आपल्याला समजू शकतं, की त्या त्या आता या सगळ्यामध्ये किती प्रकारे म्हणजे या सगळ्यामध्ये आता त्यांचे मोबाईल लोकेशन हे त्या ठिकाणी होते जिथे सुमनचे लोकेशन होते. याच्यावरूनच समजतं, की सुमनला किडनॅप करण्यामध्ये त्यांचा हात आहे." त्यावरती नागराजचे वकील म्हणतात, "असं कसं?" "ते त्यांच्या बायकोला शोधण्यासाठी खूपच एक्सायटेड होते. म्हणून सारखं ते त्या ठिकाणी जात होते आणि त्या ठिकाणी जाऊन आता आपली बायको भेटते का, आपली बायको सापडते का, याच्याबद्दल ते बघत होते. तर त्याच्यामध्ये गैर काय आहे? आपल्या बायकोला शोधणं हे काही त्यांचं कर्तव्यच आहे ना." असं म्हटल्यावरती मग आता ते सांगतात, "हो." अर्जुन सांगतो, "एका वेळेला त्या लोकेशनवरती त्यांचं स्मॅच झालं. एकदा शोधायला गेले. पण प्रत्येक वेळेला, कित्येक वेळेला ज्या ठिकाणी सुमन किल्लेदार या किडनॅप होत्या, त्या ठिकाणी त्यांचं लोकेशन असणं हे संकेत नाही आहे का?"
त्यावरती आता इकडे नागराजचे वकील सांगायला लागतात, की काहीही झालं तरी त्यांना बायको त्यांची भेटली नव्हतीच ना. जर का त्यांची बायको त्यांना भेटली नव्हती, तर या सगळ्यामध्ये ते पुन्हा त्याच ठिकाणी जाणार ना. बायको भेटली असती तर पुन्हा त्या ठिकाणी कशाला गेले असते? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्जुन, "हो, पण माझ्याकडे अजून सुद्धा पुरावा आहे." नागराज किल्लेदार यांनी आता स्वतः कबूल केलेलं आहे. बरं इतकंच नाहीये, तर आता त्यांचे कॉल डिटेल्स हे सुद्धा माझ्याकडे सगळे आहेत. मग त्याचे सगळे कॉल डिटेल्स दिल्यावरती सुद्धा वकील काही ऐकायला तयार नाहीयेत. ते सुमनला शोधण्यासाठी त्या एरियामध्ये गेलेला आहे, असं सारखं सांगतायत. आणि त्यामुळे अर्जुन सांगतो, "ठीक आहे, जर ते त्यांना शोधण्यासाठी त्या एरियामध्ये गेले होते, तर आता प्रत्यक्षदर्शी सुद्धा आपल्याकडे पुरावा आहे ना, म्हणजे त्यांची स्वतः बायको सुमन किल्लेदार. ही तर स्वतः विक्टिम आहे ना, तिला त्यांनी किडनॅप करून ठेवलं होतं. त्यामुळे तिची साक्ष सुद्धा महत्त्वाची ठरते." असं म्हणत आता याच्या पुढची साक्ष मिळणार असते, ती म्हणजे सुमनची. तर आता सुमनची साक्ष घेण्यात येत असते. तोपर्यंत अस्मिताला खूप टेन्शन आलेलं असतं. काय नक्की घडलं असेल? तिकडे काय झालं असेल? कोर्टामध्ये काय घडलं असेल? केसचा निकाल काय लागला असेल? खरंच खूपच चिंता वाटतीये. त्यावरती मग आता कल्पना म्हणते, कळायलाच मार्ग नाहीये, की नागराज भाऊजी हे अशा पद्धतीने वागू शकतात. म्हणजे आता ते किती विचित्र आहेत. ते इतका माणसाला धोका देऊ शकतात. यावरती प्रताप म्हणायला लागतो, "खरंच आहे गं प्रतिमा. म्हणजे बघायला गेलं ना, तर ही धोका देणारी माणसं आपल्याच घरामध्ये का असतात ना, मला काही कळायलाच मार्ग नाहीये." हा आता प्रियाला आपला इन्सल्ट वाटतो आणि प्रिया आता सांगायला लागते, "काय? म्हणजे बाबा तुम्हाला जे काही बोलायचंय ना, ते जरा स्पष्ट बोला हां. मी हे असं अडून ऐकून घेणार नाहीये." यावरती कल्पना चिडते आणि, "खबरदार तन्वी, काय चाललंय काय तुझं? कुणाशी बोलतेस? काय बोलतेस? याचं जरा तरी भान ठेवलंयस का तू? भान न ठेवता थोबाडाला येईल ते बोलू नकोस." यावरती ती म्हणते, "काय चुकीचं काय मी बोलले? हे बघा, मला कोर्टाने निर्दोष सिद्ध केलेलं आहे. याचा अर्थ काय होतो? कोर्टाने निर्दोष सिद्ध केले म्हणजे मी निर्दोष आहे हाच अर्थ होतो ना." असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागते, प्रताप सांगायला लागतो, "कोर्टाने निर्दोष सिद्ध केलंय म्हणून तू निर्दोष आहेस असा बिलकुल अर्थ होत नाहीये. आम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. किती काही झालं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी आता तुझ्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत." यावरती ती म्हणते, "हे बघा, उगाचच काहीतरी करू नका. मी निर्दोष आहे आणि मला निर्दोष सोडवलंय." असं म्हणत प्रिया त्यांच्याशी भांडत बसते. इकडे आता अर्जुन सांगायला लागतोय, की "हे बघा, कोर्टामध्ये मला एकच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे आणि ती म्हणजे आता प्रत्यक्षदर्शी ज्या बाईवरती हा अत्याचार झालेला आहे, त्या बाईला आता मात्र मी समोर आणू इच्छितो." आणि त्यानंतर इकडे आता सुमनला समोर आणलेलं आहे. सुमनला समोर आणल्यावरती मग आता अर्जुन त्यांना सांगतोय, की "सांगा सुमन किल्लेदार, तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये किडनॅप करणारी व्यक्ती आता तुमचा नवराच होता का?" यावरती सुमन आता सांगायला लागते, "हो. म्हणजे खरं तर मला आता संशय होता, की हे महिपत शिकरेचे माणूस आहेत म्हणून मी ह्यांचा पाठलाग करत गेले. तर यांनीच मला किडनॅप करून ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी यांनीच मला पकडून ठेवण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर मग आता मी घरी आल्यावरती मी वेड्याचं नाटक केलं आणि नाटक करून मग आता मी स्वतः यांच्या तोंडून सगळं सत्य वदवून घेतलेलं आहे." म्हणजे यांनी माझ्यासमोर, यांना वाटलं की मला काही कळत नाहीये म्हणून यांनी माझ्यासमोर सगळं सत्य वदवून घेतलेलं आहे मी. 22 वर्षापूर्वी जो काही अपघात झाला, तो आता त्यांनी त्यांच्या भावाचा अपघात करून आणला होता. हे सत्य यांना असं वाटलं की मला काही कळत नाहीये म्हणून त्यांनी माझ्यासमोर सांगितलं. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, "आणि त्या दिवशी तुम्हाला किडनॅप करणारी व्यक्ती हीच होती का?" यावरती ती सांगते, "हो, याच व्यक्तीने मला आता किडनॅप केलं होतं आणि त्यानंतर मग आता तुम्हीच मला सोडवण्यात आलेलं होतं." आता अर्जुन सांगतो, की याच्यामध्ये अजून काय पुरावा पाहिजे, की सुमन किल्लेदार यांना आता किडनॅप करण्यासाठी नागराज यांनी स्वतः जर का त्या सांगतायत, तर हे सगळं आता खरंच असणार ना. म्हणजे आता त्यांनी स्वतः सांगितलंय म्हणजे अजून काय पुरावा पाहिजे? असं म्हटल्यावरती आता इकडे म्हणजे वकील असतात, ते वकील उठतात नागराजचे आणि ते सांगायला लागतात, "मला आता ह्यांना काही क्रॉस क्वेश्चनिंग विचारायचं आहे." क्रॉस क्वेश्चनिंग विचारत असताना वकील आता सांगायला लागतात, "हे बघा, तुम्ही उगाचच कुणाच्या तरी दबावाखाली येऊन आता हे सगळं बोलताय ना. कोणाच्या दबावाखाली येऊन हे सगळं बोलताय? म्हणजे आता कोण आहे या सगळ्या मागे, की तुम्हाला आता हे सगळं बोलायला लावतंय?" यावरती आता सुमन सांगायला लागते, "नाही, नाही.
मी कशाला कुणाच्या दबावाखाली बोलू? जे मी अनुभवलंय तेच मी सगळं सत्य सांगत आहे. मी कुणाच्याही दबावाखाली येऊन बोलत नाहीये. पण आता वकील म्हणजे नागराजचे वकील मात्र सुमनला खूपच प्रेशराईज करतायत, की तुम्हाला कुणीतरी दबाव आणलाय, तुमच्यावरती कुणीतरी दबाव आणलाय, असं म्हणत आता इकडे विचारत आहेत. बरं, हे सगळं चालू असताना सुमन मात्र आता आपल्या मतावरती ठाम आहे, की काही झालं तरी सुद्धा माझ्यावरती कुणी दबाव आणलेला नाहीये. आणि हे सगळं चालू असताना मुद्दामच नागराजचे वकील सारखं क्रॉस क्वेश्चनिंग करतायत. बरं, या सगळ्यामध्ये नागराजच्या विरुद्ध असा काही तो व्हिडिओ असला तरी स्वतःचं कन्फेशन काही हे नसतं आणि त्यामुळे सुमनच्या बाबतीत सुद्धा काही नीटचं त्यांना हे नाहीये. म्हणून म्हणून नागराजची या केसमधून म्हणजे किमान अ, रविराज किल्लेदार यांच्या केसमधून तरी सुटका झाली. पण चिडलेला अर्जुन मात्र त्याला आता कोर्टाच्या इथेच दे दनादन मारत आता सांगत आहे, या केसमधून जरी तुझी सुटका झाली असली तरी तुला मी आता बाहेर अजिबात सोडणार नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा, असं म्हणत तो आता त्याला चांगलाच मारायला लागलेला आहे. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे अ, अ, सायली आलेली आहे आणि सायली आता सांगायला लागते, की जरी या आरोपातून तुमची सुटका झाली असली किंवा तुमच्या विरुद्ध ठोस पुरावे नसले तरी सुद्धा आता सुमन काकूंच्या केलेल्या हिंसाचाराच्या बद्दल आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. याने त्या प्रकारे तुम्हाला अडकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असं म्हणत सायलीने धमाका केलाय. आता नागराजला सुमनच्या केसमध्ये तरी अडकवण्यासाठी अर्जुन आणि सायली हे आता प्रयत्न काय करणार किंवा या सगळ्यामध्ये ह्या दोघं जण अडकले जाणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे.